नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी विषय मराठी यामधील होय मी सुद्धा या पाठाचा स्वाध्याय सोडवणार आहोत. सुरुवातीला आपण पाहणार आहोत एका वाक्यात उत्तरे. तर करूया सुरुवात. प्रश्न पहिला, आईने मोहनला दुकानातून काय आणायला सांगितले होते? अगदी बरोबर, आईने मोहनला दुकानातून साखर आणायला सांगितले होते. आता बघूया प्रश्न दुसरा, मोहनने आकडेमोड का केली? अगदी बरोबर विद्यार्थी मित्रांनो, आईला पैशाचा हिशोब देण्यासाठी मोहनने आकडेमोड केली. आता प्रश्न तिसरा, मोहनला किती रुपये जास्त आले होते? अगदी बरोबर, मोहनला हिशोबामध्ये 50 रुपये जास्त आले होते. विद्यार्थी मित्रांनो, आता आणखीन 2 महत्त्वाचे प्रश्न आपण सोडवणार आहोत. यावर आधारित काही प्रश्न तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेत सुद्धा येऊ शकतात. तर करूया आपण सराव. प्रश्न तिसरा, खालील वाक्प्रचार व त्यांच्या अर्थाच्या जोड्या लावा. अ गट. 1. पोटात बाकबूक होणे. 2. जीव भांड्यात पडणे. 3. ढसाढसा रडणे. यासाठी पर्याय दिलेले आहेत. अ. खूप रडणे. ब. खूप घाबरणे. क. दिलासा मिळणे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण यांच्या योग्य प्रकारे जोड्या लावूया. पोटात बाकबूक होणे याचा अर्थ खूप घाबरणे. जीव भांड्यात पडणे याचा अर्थ दिलासा मिळणे. आणि तिसरं ढसाढसा रडणे याचा अर्थ खूप रडणे. विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया प्रश्न चौथा. खालील शब्दांना जोडून येणारे शब्द लिहा. यामध्ये काही शब्द दिलेले आहेत, जसे आकडे. याला आपण शब्द जोडून म्हणत असतो आकडे मोड. आरडा, आरडा ओरडा. हात, हात पाय. कावरा, कावरा बावरा. याप्रमाणे जोडशब्द आपण आपल्या व्यवहारामध्ये नेहमी वापरत असतो. यासारखेच आणखी काही शब्द आपण बघूया. कांदा, भाकरी. केर, कचरा. कोड, कौतुक. गड, किल्ले. ऐस, पैस. ओढा, तान. अंगत, पंगत. अवती, भवती. पाला, पाचोळा. धन, धान्य. आता बघूया प्रश्न 5वा. पाठात पायात जोडे न घातलेला या शब्दसमूहाबद्दल अनवाणी हा एक शब्द आलेला आहे. याप्रमाणे खालील शब्द वाचा. जन्म झालेले ठिकाण, जन्मस्थान. विमान चालवणारा, वैमानिक. कविता करणारी, कवयित्री. शोध लावणारा, संशोधक. देशाची सेवा करणारा, देशसेवक. याप्रमाणे शब्दसमूहाबद्दल काही शब्द आपण पाहणार आहोत. देवावर विश्वास ठेवणारा, आस्तिक. दुसऱ्यावर उपकार करणारा, परोपकारी. महिन्यातून प्रसिद्ध होणारे, मासिक. अस्वलाचा खेळ करणारा, दरवेशी. नेहमी घरात बसून राहणारा, घरकोंबडा. ज्याला मरण नाही असा, अमर. फार कमी बोलणारा, अबोल. ज्याला कोणीही शत्रू नाही असा, अजातशत्रू.
कानाला गोड वाटणारे, कर्णमधुर, श्रम करून जगणारा, श्रमजीवी. तर बालमित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण होय मी सुद्धा या पाठातील स्वाध्यायाचा सराव केलेला आहे. याप्रमाणे आणखी काही नवीन शब्दसमूह, जोड शब्द तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या किंवा दादाताईंच्या मदतीने शोधून काढा आणि वहीमध्ये लिहा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.